स्ट्रायकर एंड वरती बॅटर तेजस अर्थात टँगोला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर. फर्स्ट बॉल शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. फर्स्ट बॉल दिस मॅच. पहिला बॉल स्विच हिट करायचा प्रयत्न. पंचांच्या इशाराची वाट पाहिली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा योगीराज बुटेरे सरांचा. यष्टीरक्षण जबरदस्त राहिला. ओके सर. पहिलाच बॉल वाईड आला. यष्टीरक्षण जबरदस्त राहिला. गणेश गायकरचा गोलंदाज तयार. इथे फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक मोहन गोल्लेचं लाशवाब. चेंडू दाटील. चेंडू निर्धाव चे मात्र येताना पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक सागर कापडी मुरबाड एक्सप्रेस त्याचं क्षेत्ररक्षण लाशवाब. यष्टीरक्षण गणेश गायकर. बॅकअप चांगला. एकच धाव. गणेश खंडागले आले बॅकअप साठी. गणेश खंडागलेचा बॅकअप चांगला. एक धाव आली. संघाची टोटल धावसंख्या फलकावरती 2 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती योगेश कोर. फटका इथे चांगला. तिथे क्षेत्ररक्षक मोहन गोल्ले. क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायला मिळेल. पंचांचा नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेप. तीन धावा येतील या बॉलवरती. 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या धावफलकावरती 5. तर काहीचा कान मंत्र दिला. फ्री हिट बॉल असेल आणि स्ट्रायकर एंड वरती बॅटर दशरथ. फुल टॉस बॉलला इथे त्रिफळाची झाले. तिथे फ्री हिटचा बॉल होता. या बॉलवरती सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 6 धावा. बंटी दादा उपस्थित होतात. वेलकम. तुमचं सहर्ष स्वागत वाळकेश्वरच्या शिकामध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. इथे अक्रॉस द बॅट फटका केला. इसा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. यष्टीरक्षण गणेश गायकरचं लाजवाब होताना पाहायला मिळेल. योगेश कोर कमालीची गोलंदाजी. दुसऱ्या बाजूला विपुल 11 अर्थात विपुल भाई अधिकारी यांना प्रस्तुत केलेला हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला मुरबाड. इथे फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. गणेश खंडागले. व्हेरी गुड टेकन बाय गणेश खंडागले. फलंदाज होईल बाद. झाली सुरुवात. आता 6 धावा फलकावरती. 5 चेंडू फेकलेत. 1 विकेट योगेश कोरच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंकर.
दादा मिड विकेट बाउंड्री लाईन स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या जो पडदा धरला ना पिवळ्या कलरचा, दादा न सोडा ना तो पडदा. हा, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्या पडद्यावरती तुम्ही बसले तो पडदा सोडा ना. हा, धन्यवाद. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये पण जे प्रेक्षक वर्ग आहेत ना त्यांना पण विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर जा. बाउंड्री लाईन वरती थांबले चालेल, तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे आयोजक कमिटीनं. गोलंदाज तयार. इथे सुंदर असा बॉल, तिथे क्षेत्ररक्षक चुगलचं क्षेत्ररक्षण जबरदस्त. षटक कंप्लीट. 6 धावा फलकावरती. योगेश कोर जबरदस्त गोलंदाजी आणि DJ श्रावणी आणि ऑपरेटर निकेश टोंबरे यांना दे. सध्या पोरींनी नाही क्रिकेटने येडा केला सगळ्याच मुलांना. 6 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती. समीक्षा 11 परे संघाचा सितारा मोहन गोल्ले गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये मिस्टर रॅम्पियाल गणेश गायकरला पण पाहतो. दुसरा बदला प्रदीप सिरोशी असेल, जुगल ब्रँड ऑफ शिवळे, कैलास बाबरे, गणेश खंडागळे, उदय सामे इनकमिंग रायझिंग स्टार. दुसरा बाजूला द लेजंड ऑफ द क्रिकेट बाळा मते, गणेश खंडागळे असेल, योगेश कोर. 8 तालुक्यातील 8 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चा बॉल फटका इथे चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कैलास बाबरे तिथे त्याच्या आवाक्याच्या बाहेर दशरथ बाट मधून. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला ऑन साइड ला एक्झिट केला. तिथं ब्रँड ऑफ शिवळे. ओव्हरथ्रो झाला असता पण चांगले क्षेत्ररक्षण. जसे पाटील येतील पाटलांचा गाणं वाजेल, रफिक भाई आलेत त्यांचा गाणं वाजला. ही खासियत आहे आमच्या DJ श्रावणी आणि पूर्वा लाईट अर्थात तुषारजी मडके यांची. रफिक भाई शेख उपस्थित आहेत आणि त्यांच्या बरोबर त्यांचे सहकारी, त्यांचं वेलकम, त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 11 धावा फलकावरती. शंकर इथे आडवा पाटणा फटका दमदारा. तिथे क्षेत्ररक्षण लाशाबाब एक्स्ट्ररक्षण गणेश गायकरचं सुंदर होताना पाहायला मिळेल. 12 धावा फलकावरती आहेत. 5 षटकांची माश मैदानाच्या आतमध्ये. तालुका हाफ हा फॉर्मॅट आज या स्पर्धेचा अर्थात बालकेश्वर चषकाचा महाअंतिम दिवस. इथे फटका चांगला आहे. तिथे बाळामते नाही, चेंडू हातामध्येच ठेवला. एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या फलकावरती 13 धावा. 13 रन्स ऑन दिस बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एका गडाईच्या मोबदल्यामध्ये 13 धावा फलकावरती आहेत. प्रथम पारितोषिक बिरवाडी संघाच्या नावावरती. चॅम्पियन ठरला रनर अप टीम जय हनुमान कापरी बी. इथे स्वीट साऊंड. तिथे क्षेत्ररक्षक दूर. आता निघेल का गोलंदाजाचा दूर, पण तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलाय.
गणेश खंडागळे. दोन धावा आल्या, 2 धावांच्या मदतीने संघाची टोटल 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन दिस बोर्ड. वलकेश्वर चषकाचा दैदीप्यमान सोहळा आपण पाहतो. इथे बॅटची एज डाऊन द बॉल, मिस्टर रॅम्पियल जबरदस्त झेल, होईल फलंदाज फेल. अजून एक धक्का. टीम विपुल 11 तलेगाव. शंकर बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आहेत. जर विचार केला करंट रन रेटचा तर 7.5च्या सरासरीनं आतापर्यंत बॅटिंग करते टीम विपुल 11 तलेगाव संघ. दुसऱ्या बाजूला टीम शिवशिवळेश्वर 11 इन ॲक्शन मध्ये आपण पाहतो. आता क्षेत्ररक्षण खुलं होईल. 5 क्षेत्ररक्षक आहेत तर बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रफिक भाई काही कालावधीसाठी रजा घेतात. आज त्यांचाही संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वेळ वाचवणं गरजेचं राहील. टीम शिवशिवळेश्वर शिवळे गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर स्ट्रायकर एंड वरती दशरथ. इथे फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मुरबाड एक्सप्रेस सागर कापडी. थोडस फंबल संधी लगेच संधीचं केलंय सोनं. सिंगलला केला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा आल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या धावफलकावरती 17 बनल्यात. खतरा कोणत्या टीमला ते पाहणं देखील गरजेचं आहे. आता आपण बाउंड्री लाईनचा विचार केला. स्क्वेअर लेगला मोहन गोल्ले. फुल टॉस. तिथे मोहन गोल्ले दूर निघेल. योगेश कोरचा दूर. बॉल सीमा पार. वलकेश्वर चषकाचा ब्रँडेड चौकार. एकवीस धावा धावफलकावरती. योगेश कोरचा हा बॉल फटका इथे चांगला आहे. तिथे सेफेस्ट फिल्डर मोहन गोल्ले पैकी लाजवाब राहिल्या. क्षेत्ररक्षणाचा विचार जर आपण आता केला तर बंटीदादा देशमुख यांच्याकडनं नृत्य कलाकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. त्यांचा आभार आपण व्यक्त करू. इथे फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षण प्रदीप सुरोशे क्षेत्ररक्षण लाजवाब. तेवीस धावा दफलकावरती. स्ट्रायकर एंड वरती बॅटर दशरथ. चांगली बॅटिंग राहिल्या मैदानाच्या आतमध्ये. इथे बिगिट करायचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन द बॉल. प्रदीप सुरोशे. चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल. संपला बॅटरचा खेळ. लखनदादा आज उपस्थित होतात. त्यांचं वेलकम. सरचं स्वागत. डीजे तुषार.
दाखल तेजस. ते प्रत्येक सामना तो डुअर डाय जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल, पराभूत होईल तो घरचा रस्ता पकडेल. 23 धावा फलकावरती निबाट तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. योगेश कोरला मिळती ही दुसरी सफलता दुसऱ्या षटकामध्ये. इथे फटका चांगला आहे, तिथे वाट एफर्ट्स, काय एफर्ट्स होते त्या ठिकाणी बाळामध्ये द लेजंड. प्रयत्न जरूर केले होते पण प्रयत्नांची पराकाष्ठाच झाली नाही. असं ते म्हणतात ना, जिथे 99% जर तुमचे प्रयत्न असतील ना, 1% नशिबाची देखील साथ आवश्यक असते. ती साथच नव्हती. एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. 24 धावा 18 चेंडूंचा वादळी खेळ संपलाय. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. चोवीस धाबा क्षमत्र फलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दिस बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाजी ट्रॅक वरती सागर कापडी मुरबाड एक्सप्रेस. पहिलाच बॉल इथे स्विच हिट करायचा प्रयत्न. चेंडू डॉट येईल. चेंडू इथे विकेट आली आहे. अपील केली होती, अपील पंचांनी उचलून धरली आहे. फिंगर रब बॅटर तेजस. वन मोर बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. शेखरभाई देशमुख आणि अमितभाई देशमुख यांनी सध्या मार्केट जाम केला. जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त नियोजन वालकेश्वर चषकाचं. आज या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आणि दुसरी माश मैदानाच्या आतमध्ये रंगतीया. एका बाजूला विपुल 11 तलेगाव विपक्ष टीम शिवशिवळेश्वर शिवळे. 24 फलकावरती सागर कापडीला पहिल्याच बॉलवरती सफलता मिळते. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि नितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती मुरबाड एक्सप्रेस. इथे फटका चांगला आहे. तिथे जुगल आले. जुगलचं क्षेत्ररक्षण लाजवाब. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती वाढेल, जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन दिस बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. थोडीशी अडचणीमध्ये सापडते, आता थोडंसं स्ट्रगल करते, पण इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्या बाजूला बॅटिंग लाईनअप भरपूर तगडा, त्यामुळे धावा येणं गरजेचं राहतील. स्ट्रायकर एंडवरती बॅटर विवेकला पाहतोय. इथे स्विच हिट. फटका चांगला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, चेंडू नाही थांबणार. थर्ड मॅन रिझनला क्लिअर करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेकचा वार, बॉल सीमा पार. विवेकच्या बॅटमधून चपराट 4.
पारू तुला आता मी काय करू. 29 धावा फलकावरती. 29 ऑन दिस बोर्ड. इथे सन्मान दिला बॉलला. एक सिंगल कंप्लीट. 30 धावा. 30 रन्स ऑन दिस बोर्ड. बंटी दादा देशमुख, बंटी मंडप डेकोरेटर्सचे सर्व कुठे असतील तर आमच्या बाळादादांशी संपर्क साधा. इथं बॅक टू द बॉलर फटका खेळला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. क्षेत्ररक्षणला आशा बाबा. अजून एक चेंडू शिल्लक. चौथ्या षटकामधील सागर कापडी कमालीची गोलंदाजी करतो. इथे रक्षण गणेश काय करचला आशा बाप. षटक कंप्लीट. 4 षटकांचा वादळी खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 30. डीजे तुषार ला धन्यवाद डीजे तुषार. तीस धावा फलकावरती गोलंदाजी ट्रॅक वरती उदय. शेवटी आज फायनली उदयला देखील संधी मिळाली आहे. इथे फटका चांगला ऑन साइडला एक्झिक्यूट केला. डाऊन तिथे क्षेत्ररक्षक मोहन गोल्ले क्षेत्ररक्षणला शबाब. इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या धावफलकावरती 32. गोलंदाज तयार. इथे सुंदररित्या चेंडू वाताळला. उदय इसामे या गोलंदाजाने इम्प्रेस केला. या वर्षीचा हंगाम या खेळाडूने गाजवला. फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडली मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. तिथे बिगिट करायचा प्रयत्न. फटका चांगला लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक योगेश कोर क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायला मिळेल. या बॉलवरती 2 धावा आल्यात. चौतीस धावा फलकावरती. इथे फटका चांगला उदय इसामेच्या विरोधामध्ये विवेकने ठोकला. उत्तुंग षटकार.
सध्याच्या स्थितीला दोनच खेळ ट्रेंडिंगला आहेत. एक बैलगाडा शर्यत आणि एक क्रिकेट. 40 धाबा फलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दिस बोर्ड. उद्या इसामेला कमबॅक करावं लागेल. आज संधी आहे, त्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. काल कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप या खेळाडूनं सोडली. तिथे विकेट. फटका चांगला. अजून एक लॉंग ऑफला. बॉल साइड बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेक चव्हाण बॉल सीमा पार. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतोय सीमारेषेचा सफर. चरण पानी कम होता दे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा हे सांगत असताना विवेक. अजून एक इथे विकेट. चेंडू हवेमध्ये आणि एक टप्पा. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेक चव्हाण बॉल सीमारेषेच्या पार. डीजे. चला फ्रेंडशिप मुरबाड विपक्ष टीम अर्जुन 11 साखरपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉस या कक्षामध्ये रिपोर्टिंग करा. 30 बॉल आणि 51 धावांची गरज. टीम शिवशिवळेश्वर शिवळे. खेळाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल ठोंबरे सरांना. धन्यवाद. धन्यवाद दर्शन. जबरदस्त फिनिशिंग टच. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील जोवेली गावचा सुपरस्टार अर्थात विवेक गायकवाड ज्याच्या पाठमधून 3 बॉलमध्ये आलेल्या 16 धावा किती निर्णायक राहतील ते आपल्याला पाहायचंय. 50 झालेले आहेत. 51 धावांचं लक्ष. पहिल्या मॅचमध्ये 49 झाले होते. 50चं टार्गेट होतं ते सक्सेसफुली चेज झालं होतं. आता ते डिपेंड होईल का ते पाहायचं आपल्याला. संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं कैलासवासी शुभदा पांडुरंग देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित वाळुकेश्वर चषकामध्ये सहर्ष स्वागत आपण जे मात्र करू. खास करून शेखरभाई देशमुख आणि अमितदादा देशमुख यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. एका बाजूला विपुल 11 तळेगाव अर्थातच विपुलदादा अधिकारी यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रदीपदादा शिरोशे यांनी प्रस्तुत केलेला संघ. शिवशिवळेश्वर शिवळे इन ॲक्शन मध्ये 51 धावांचं लक्ष्य. चेक. अर्जुन 11 साखरपाडा आणि विपक्ष टीम फ्रेंडशिप मुरबाड सनीदादा देशमुख या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. हेड आणि टेल असा कॉल आहे. कोण कॉल करताय? ओके, हेड असा कॉल आला आणि टेल आलेला आहे. सनीदादा तुम्ही व्यासपीठावर असताना टॉस जिंकला. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. ओके, ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील चर्चा आपण करणार नाहीत. अमोल सर तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा, कारण मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओ टू कॉमेंट बॉक्स ते जॉइन असतील द व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल ठोंबरे सर. धन्यवाद.
दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तालुकानिहाय क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळत आहे विविध गावामधून, म्हणजे प्रत्येक तालुक्यातील बेस्ट 11 घेऊन प्रत्येक संघ मैदानामध्ये उतरतो. आज विपुल 11 तळेगाव अर्थातच अंबरनाथ तालुक्यातील हे सर्व खेळाडू इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. जास्त करून बदलापूर विभागातील सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्यांचा खेळ कशा प्रकारे होईल. दुसऱ्या बाजूला मुरबाड तालुक्यातील संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. सलामीचे बॅटर चला, जास्त विलंब करू नका कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. आज फायनल डे आहे. 7 सामने आपल्याला कव्हर करायचे. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील टेंबरे गावचं एक वलांकित नाव अर्थात प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर आणि त्यांच्या जोडीला मॅन फ्रॉम बोरगाव कैलास बाबरे मेजर मैदानाच्या आतमध्ये दाखल. विजयाचं समीकरण 30 चेंडू 51 धावा. षटक क्रमांक 1 मध्ये मला वाटतं अनिकेत मतेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. तो गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगल्या दोन्ही साईट आहेत आज क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावांचं लक्ष. त्या धावसंख्येचं पाठलाग होईल की त्या धावा डिपेंड होतील ते आपल्याला पाहायचं. पॉवर प्लेची षटकं भरपूर महत्वाची राहतील. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं वाळुकेश्वर चषकामध्ये सहर्ष स्वागत. उपस्थित मान्यवरांचं वाळुकेश्वर चषकामध्ये सहर्ष स्वागत. मॅच आपण पाहतात शिवशिवळेश्वर शिवळे 11 मुरबाड आणि त्यांच्या विरुद्ध विपुल 11 तळेगाव. जसा पहिला बॉल पडेल टाइम तुमचा कॅल्क्युलेट केला जाईल याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ विपुल 11 तळेगाव. यशवंत भोईर साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम. त्यांचंही सहर्ष स्वागत. पाटील उपस्थित होत आहेत. अनिल पठारे साहेब पाटील तुमचंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सुनील दादा हरड उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. खास करून गणेश भाई भिवंडीवाले यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. थँक्यू दादा, तुमचं मनापासून आभार. आणि खास करून जे दोन्ही कलाकार आहेत त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. तापलेकर धावसंख्या 4. योगेश कोर यांच्या पाठमधून चौकार जो मात्र येताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर तयार. आपण कालच या गोष्टीची चर्चा केली होती की शिरोशीमध्ये आल्यानंतर प्रत्येक कलाकार हा बॅग भरून जातो ती पैशाची. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या चेंडूवर एक चौकार आला अनिकेत मतेच्या विरोधामध्ये प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोरच्या पाठमधून. गोलंदाज तयार.
इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल शाहीद 11 गुंडे मागील वर्षीचा चॅम्पियन रफिकभाई शेख यांचा संघ देखील आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रदीपदादा शिरोशे विपुलदादा अधिकारी यांनी प्रस्तुत केलेले संघ आहेत. एका बाजूला टीम विपुल 11 तळेगाव आणि दुसऱ्या बाजूला शिवशिवळेश्वर शिवळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त जबरदस्त मुकाबला जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी ही वाळुकेश्वर चषकाची खासियत राहिली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो. अनिकेत मते इथे बॅकफुटला गेले फटका दमदार आहे. टेमरेचा वाघ मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने ठोकलाय हा दर्जेदार चौकार. यशवंतजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर अनिल पठारे अर्थात पाटील यांच्या वतीने दोन्ही कलाकार आहेत कविता मॅडम आणि काय गजरे मॅडम यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. डीजे कंटिन्यू. थँक्यू. प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर बाद होताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम संभाजीनगर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. सकाळची बोनी झालेली आहे. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 8. नाही आता इथून जिथपर्यंतचा प्रवास करायचा तेवढं भाडं झालंय. त्याच्यानंतर आता आपण दुसरी व्यवस्था करू. नाही पुरणार नाही का अजून मिळतील कारण व्यासपीठावर दिग्गज आहेत आणि त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. धावफलकावर धावसंख्या 8 पडली आहे. 2 संघांची गाठ. पाहूया कोण कोणाची लावतं या मॅच मध्ये वाट. एका बाजूला तळेगाव दुसऱ्या बाजूला शिवळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावर. गोलंदाज अनिकेत मतेला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश खंडागळे. इथे टाकलेला हा चेंडू पॅचेज क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. पाठलाग भरपूर मोठा आहे. पाठलाग तिथे केलाय यशस्वी होतोय. साज बाज और ये ताज 3 धावा या बॉलवर येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 11 या धावसंख्येवर. 11 ऑन द बोर्ड. शेखरभाई देशमुख तदनंतर अमितदादा देशमुख सनी देशमुख यांची खूप मेहनत रात्रंदिवस या क्रीडा स्पर्धेसाठी ते मेहनत घेतात. त्यांचं विशेष आपण कौतुक करू. धावफलकावर धावसंख्या 11 आणि त्यांच्या जोडीला पाटील आहेत यशवंत भाऊ आहेत रफिकभाई आज उपस्थित आहेत. आज रंगारंग सोहळा. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे एक सिंगल घेण्याच्या प्रयत्नात रन आउटच्या स्वरूपामध्ये गणेश खंडागळे बाद.
पण वाळुकेश्वर चषकामध्ये ज्या ज्या वेळेस रगफेकबाईचा संघ येतो सलग 2 वर्ष त्यांनी फायनल मारलेली आहे. तिसऱ्याही वर्षी जर फायनल मारली तर सलीमभाई शेख यांच्या वतीनं संध्याकाळी जेवणासाठी स्पेशल एक बोकड आहे. पहा ना किती क्रेज आहे पारितोषिकांची, की पारितोषिकांची क्रेज असणं भरपूर गरजेचं असतं. काय यशवंत भोईर साहेबांच्या चेहऱ्यावर आज एक स्माइल आहे, ग्लो आला आज त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांचं एक कौतुक आपण करू. ग्लो येण्यासाठी एनर्जी लागते, पॉवर लागते, आणि ती पॉवर आहे यशवंत भोईर साहेबांमध्ये. आणि जोडीला पाटील असल्यानंतर टेन्शनच नाही. दापलकावर धावसंख्या 11 आहे, 2 फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील किशोर गावचा सीताराम मिस्टर MPL गणेश गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल. त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. व्यासपीठावर सुनील दादा हरड उपस्थित आहेत, यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलं. त्यांचं मनापासून आभार आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये गणेश आलेत. त्यांची कामगिरी कशा प्रकारे, पडद्याच्या आतमध्ये जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती पडद्याच्या बाहेर जायचं. आयोजक कमिटीची सूचना आमच्यापर्यंत आली आहे. पडद्याच्या आत आपल्याला माहिती आहे आपण कुठं बसलात, पडद्याच्या आत आहेत त्यांनी पडद्याच्या बाहेर जायचं, ही सूचना आयोजक कमिटीची आली. आम्ही आमच्या मनाचं काहीच बोलत नाही. दापलकावर धावसंख्या 11, 2 फलंदाज बाद, 24 चेंडू 40 धावा. हो, इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला चेंडू, इथे डॉट, चेंडू निर्धाव. सो मात्र येताना पाहायला मिळेल व्हाईट बॉल साठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. डॉट चेंडू, पहिला चेंडू अतिशय वेग जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला गणेश या खेळाडूकडून. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा दुसरा पर्व, त्या दुसऱ्या पर्वामध्ये टीम शाहीद 11 गुंडेने स्पर्धा जिंकली, तिसऱ्या पर्वात जिंकतोय का ते पाहायचं. शिवशंभो स्पोर्ट क्लब आनंदवाडी यांच्याकडून गणेश गायकरच्या लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज. इथे सुंदर असा फटका, कैलास बाबरे मेजरच्या पाठमधून 4. मित्र अख्तर शेख, त्याचबरोबर श्रावण डोंगरे, कल्पेश दादा जाधव उपस्थित आहेत. वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्यावर 15 इथे टाकलेला हा चेंडू आडव्या पाठनं फटका फसला. तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे लेट बॉलवर येताना पाहायला मिळाले. एक सिंगल कैलास बाबरेच्या पाठमधून, एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल 16 धावा. लगातार 3 षटकार कैलास बाबरे खेळत असेल तर डॉक्टर विवेक कराळे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खूप मोठी खैरात जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर गणेश यांना आपण पाहतात. समोर गणेश गायकर, इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. सुनील शेठ हरड यांच्या वतीनं माझ्यासाठी 200 रुपयाचं प्राइज, त्यांचं मनापासून आभार. दापलकावर धावसंख्या 17, 20 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण. व्यासपीठावर मान्यवरांची ज्यावेळेस मांदियाळी गोळा होते त्यावेळेस समालोचन करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा प्राप्त होताना पाहायला मिळते. 2-17 इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. रनआउटची संधी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. रफिकभाई शेख आणि त्याचबरोबर अनिल पाटील, अर्थात अनिल पठारे पाटील यांच्या वतीनं माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, त्यांचं मनापासून आभार. शेवटचे 19 चेंडू आहे. मॅच रंगात आली आहे. एका बाजूला शिवशिवळेश्वर शिवळे 11 आहे, दुसऱ्या बाजूला विपुल 11 तळेगाव आहे. मॅच अतिशय दमदार होताना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. विपुल अधिकाऱ्याने विश्वास दाखवला विपुल 11 तळेगाववर. गणेश गायकरच्या पाठमधून फटका दमदार आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. अनिकेत मते आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं अनिकेत मतेचं. तोपर्यंत 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 2 बाद 20. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू 31 धावा.
18 चेंडू 31. करून प्रमुख पाहुणे त्यांच्यासाठी प्रमुख आकर्षण उपस्थित, प्रेक्षक वर्गासाठी प्रमुख आकर्षण, खेळाडूंसाठी प्रमुख आकर्षण. जे दोन कलाकार आहेत ते आता प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतायत आणि यशवंत भोईर साहेब सध्याच्या घडीला चांगली सोय करतात, त्यांचं कौतुक. 18 चेंडू 31चं समीकरण, 31 टू विन. उपस्थित मान्यवर त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ही स्पर्धा भरवत असताना शेखरबाईचं योगदान सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर अमित दादा असेल, श्यामदादा असतील, पंकज दादा चौधरी असतील, सनी देशमुख असेल, यांनी या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर नेला. गोलंदाज तयार, अनिकेत मते. पहिलाच बॉल वेगाने टाकला, यष्टीरक्षण भरपूर चांगलं राहिलं विवेक गायकवाडचं. विवेक गायकवाडच्या पाठमधून शेवटच्या 3 बॉलवर आलेल्या 16 धावा किती निर्णायक आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. शेवटचे 17 चेंडू 32चं समीकरण. मॅच भरपूर महत्वाची होताना आपल्याला पाहायला मिळेल. बहुत ऋतिक उपस्थित आहेत, दोघांचं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने जो मात्र टाकलाय तिथे रनआउटची संधी आहे, परंतु सेफली पोहोचलेत गणेश गायकर. एक सिंगल. महेशने भरपूर मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतले, त्यांचे विशेष आपण कौतुक करू. धापलकावर धावसंख्या 21, 16 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण. स्ट्रायकर इनवर गणेश गायकर. आनंदवाडीच्या संघाकडून गणेश गायकरच्या 3 षटकारांसाठी खास करून 500 रुपयाचं पारितोषिक. दुसऱ्या बाजूला विपुल 11 तळेगाव हा संघ आज कशा प्रकारे कामगिरी करतो ते आपल्याला पाहायचं आहे. व्यासपीठावर खास करून विपुलदादा उपस्थित आहेत, श्यामदादा उपस्थित आहेत, योगेश भाऊ उपस्थित आहेत, बाळासर उपस्थित आहेत. आज आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्या गावाचं नाव मोठं झालं पाहिजे यासाठी उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला शिवळे संघाला सपोर्ट करणारा संपूर्ण मुरबाड तालुका उपस्थित आहेत. आज मजा येईल. 16 चेंडू 30 धावा. स्ट्रायकर इनवर मिस्टर MPL गणेश गायकर. या खेळाडूकडे क्षमता, या खेळाडूने प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध केलं. दुसऱ्या बाजूला अनिकेत मते. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकतोय. चांगली गोलंदाजी अनिकेत मते यासाठी जाणला जातो. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला विपुल 11 तळेगाव या संघाकडून होती. धापलकाचा विचार केला 21 धावा आहेत, 15 चेंडू आणि 30 धावांचं आता समीकरण. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना. मुकाबला अतिशय रंगतदार होईल, कारण क्रीडा स्पर्धा मित्रांनो तुम्ही आम्ही पाहतात वाळुकेश्वर चषक कैलासवासी शुभदा पांडुरंग देशमुख यांच्या स्मरणार्थ 15व्या पर्वात ही क्रीडा स्पर्धा. इथे डेड बॉल, पंचांचा इशारा. मृत्यू चेंडू, ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही त्याला मृत्यू चेंडू घोषित केला जातो. संघाची धावसंख्या धावपलकावर 21, 2 बाद 21, 15 चेंडू 30 धावा. 12चा आस्किंग रन रेट आता आला. मैदानामध्ये गणेश गायकर सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. इथे टाकलेला हा चेंडू अजून एक डॉट बॉल. लेंथ अतिशय सुंदर आहे अनिकेत मते या गोलंदाजाची. का विपुल अधिकारीने बदलापूर वरून हा संघ बोलवलाय ते दाखवत असताना अनिकेत मते एक जबरदस्त गोलंदाजी करताना जो मात्र पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू 14 चेंडू 30चं समीकरण आहे. सामना जिंकण्यासाठी टीम मैदानामध्ये शिवळे प्रदीप दादा शिरोशे यांनी प्रस्तुत केलेला हा संघ. जबरदस्त मॅच. क्रिकेट रसिकांचे डोळ्याची पार न फेडणारा सामना मित्रांनो मैदानाचे आज चालू आहे. फुलटॉस
बिग हिट केलाय, चेंडू हवेत, लाल्या डाऊन दी बॉल, चांगला झेल तिथे पकडलाय फलंदाज गणेश गायकर बाद. इथून पुढे प्रत्येक विकेटसाठी शिवळे टीमची ज्या वेळेस विकेट जाईल, विपुल 11 तळेगावला ज्या वेळेस सुयश मिळेल, अनिल पठारे अर्थात पाटील यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 251 रुपयाचं प्राइज. 21 धावा धावफलकावर 3 फलंदाज बाद. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 13. अनिकेत मतेचं कौतुक, या षटकात फक्त 1 धाव आणि गणेश गायकरची विकेट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मॅन फ्रॉम कलम कांडे सागर कापडी. अनिकेतचा बॉल आल्या सुरुवात, सागरच्या पाठमधून चेंडू सीमा पार, धावा या बॉलवर 4. संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. सागर कापडीसाठी स्पेशली गौरव पवार, दिनेश कापडी, जगदीशजी भाग्यवंत आणि छगन कापडी यांच्या वतीनं सागरच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये धावा विजयासाठी बनवायच्या त्या 27. सध्याच्या घडीला 550 प्रेक्षक वर्ग आमच्या जोडीला जोडले, त्यांचं सहर्ष स्वागत. 12 चेंडू 26चं समीकरण आहे. सागरच्या पाठमधून जो मात्र चौकार येताना पाहायला मिळाला, कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम ढवळेपाडा प्रथमेश याच्या हातामध्ये बॉल आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. मैदानामध्ये 12 चेंडू 26 धावांचं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. जबरदस्त मुकाबला, क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा तुम्ही आम्ही पाहतायत. 12 चेंडू 26 धावा. नृत्य कलाकार या स्पर्धेची शोभा वाढवतात. खास करून उपस्थित मान्यवर त्यांच्या कलेला दाद देतात, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. वाळुकेश्वर चषकाची हीच खासियत राहिली आहे. शेवटच्या 2 दिवसामध्ये प्रचंड गर्दी या मैदानावर नेहमी होताना आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 26चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर कैलास. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवर. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण. इथे विपुल 11 तळेगाव जिंकेल की शिवळेश्वर शिवळे जिंकेल याची चर्चा प्रत्येक प्रेक्षक वर्गाच्या मनामनात चालू आहे. कोण जिंकताय हा सामना ते आपल्याला पाहायचं आहे. स्ट्रायकर एंडवर सागर कापडी ज्याने आल्या चौकाराने सुरुवात केली आहे, त्याचाही आत्मविश्वास इथे वाढलाय. पाहूया कामगिरी कशी होते. प्रथमेश तयार. शेवटचे 11 चेंडू 25 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सागर कापडीचं आक्रमण.
फटका दमदार, लाल्या होता तिथे, तो बनेल आता दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. बॅक टू बॅक दुसरा चौकार सागर कापडीच्या बॅक. टायमिंग डिजी ऑपरेटरचा त्याचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण दुपारचं सत्र जेवणाचा टाइम झालेला आहे आता. 1:51 10 चेंडू 21 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सागरच्या बॅट मधून पुन्हा एकदा सुंदर असा फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉलवर एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या बॉलवर कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 32 धावा धापलकावर, 9 चेंडू 19चं समीकरण. प्रथमेशला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. सागर कापडी 3 चेंडू फेस केलेत, 10 धावा आतापर्यंत बनवल्यात. या मैदानावर सागरचा देखील इतिहास चांगला राहिला. प्रथमेश इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या जवळपास. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते 3 धावा, चौथ्याही धावेचा प्रयत्न आणि ते पळून 4 धावा कंप्लीट. दोन्ही खेळाडूंचं कौतुक व्हायला पाहिजे, परंतु पंचांच्या इशाऱ्याची आपल्याला वाट पाहिजे आहे. इथे पंच किती धावा आहेत? 3 धावा. बाउंड्री देखील चेक करणार आहोत आपण. जबरदस्त क्षेत्ररक्षण, 3 धावा या बॉलवर येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल ती 35. 8 चेंडू 16 धावा हे समीकरण. 8 चेंडू 16 धावा. सागर भरपूर चांगलं प्रदर्शन करतोय. 4 चेंडू फेस केलेत, 13 धावा त्याने बनवलेल्या आहेत. मॅच जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर प्रथमेश, स्ट्रायकर एंडवर कैलास बाबरे. इथे टाकलेला हा चेंडू, जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगल या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. विवेकला एक वेळेस असं वाटलं होतं की बॉल त्याच्याही हातातून सटकून सीमारेषेचा भेद घेतोय, परंतु तो बॅटरच्या शरीराला आदळला. एक सिंगल, 7 चेंडू 15 धावा. सर्वाधिक निर्णायक चेंडू या मॅचचा टाकण्यासाठी प्रथमेश तयार. 7 चेंडू 15 धावा. शिवशिवळेश्वर शिवळे 11 मुरबाड, त्यांच्या विरोधामध्ये विपुल 11 तळेगाव. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात. जिंकणार कोण ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे फुल टॉस, फटका सुंदर आहे आणि तिथे आपल्याला पाहायचं तिसऱ्या पंचांची मदत. दोन मिनिटं पंच संपर्क साधायचा.
प्रवीण देशमुख, रुपेश देशमुख आणि त्याचबरोबर जगदीश चौधरी उपस्थित होत आहेत. अविनाश हिंदूराव उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि खास करून आज ते शेखर भाई यांचं आयोजन नियोजन पाहून भाईंचा विशेष सन्मान करण्यासाठी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. डिसिजन अतिशय क्लोज आहे. नॉट आउट. त्याचमुळे आपण तिसऱ्या पंचांची मदत घेत असताना ऑफिशियल जे पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांना बोलवलं होतं. सध्याच्या घडीला आपण ऑनस्क्रीन पाहत होतो. उपस्थित मान्यवर खास करून शेखर भाई यांचा विशेष सन्मान करण्यासाठी उपस्थित राहिले. सर्वांचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर बंटी दादा उपस्थित आहेत. बंटी दादा घोलप त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. कारण गावची क्रीडा स्पर्धा आहे. गावाचं नाव कसं मोठं होईल ते पाहण्यासाठी आज खास करून आमचे संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आता कुणाला प्राचारण केले जाईल ते आपल्याला पाहायचंय. 6 चेंडू 14 धावा. मैदानाच्या आतमध्ये सागर कापडी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आणि सागर जर हा सामना जिंकून देत असेल तर गौरव पवार, दिनेश कापडी, जगदीश भाग्यवंत आणि छगन कापडी यांच्या वतीनं सागरसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे पारितोषिकांची खूप मोठी खैरात. प्रत्येक विकेटसाठी अनिल पठारे अर्थात पाटील यांच्या वतीनं 250 रुपयाचं प्राइज. आयोजक कमिटी गोलंदाज तयार. पहिला चेंडू इथे पंच योगीराज बुटरे सर यांचा अवांतरचा इशारा, वाईट बॉल. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 6 आणि 6 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. शिवळेश्वर 11 मुरबाड या टीमला प्रदीप शिरोशे यांचा संघ. दुसऱ्या बाजूला विपुलजी अधिकारी यांचा संघ, विपुल 11 तळेगाव. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. तिथे सिंगल. अनिकेत आलेत बॉलवर. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे रन आउट. कैलास बाबरे बॅक टू द पॅव्हिलियन. पाच बाद 5 चेंडू आहेत आणि 12 धावा. 4 बाद 39. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहन गोल्ले मैदानामध्ये दाखल. परेचा खेळाडू. 5 चेंडू 12 धावा, 12 धावा 5 चेंडू. इथे विपुल 11 तळेगाव जिंकेल की शिवळेश्वर जिंकेल ते आपल्याला पाहिजे. सागर कापडी 6 चेंडू 15. न्यू बॅटर मैदानामध्ये मोहन गोल्ले. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
कशा प्रकारे कामगिरी होती कैलास बाबरे बॅक टू द पवेलियन. व्यासपीठावर मान्यवरांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती. सनी देशमुख आमच्यापर्यंत भरपूर चांगली माहिती पुरवतात. त्यांचंही कौतुक या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. गोलंदाज सय्यार संजय यांना आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण. इथे सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका, झेल झाला. मोहन गोल्ले बॅक टू द पवेलियन. या विकेटसाठी अनिल पठारे अर्थात पाटील यांच्या वतीनं 251 रुपयाचं प्राइज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ब्रँड ऑफ शिवळे बी पवार. शेवटचे 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू 12 धावांचं समीकरण आहे. मोहनच्या पाठमधून फटका दमदार. क्षेत्ररक्षकाचं विशेष कौतुक करू. खूप चांगला झेल त्याने टिपला. शेवटचे 4 चेंडू आहेत. 12 धावांची आवश्यकता. इथे बी पवारला हिरो बनण्याची संधी. नृत्य कलाकार यांच्यासाठी सुनील दादा हरड यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सुनील दादांचं म्हणणं असं आहे, जोरदार डान्स होऊ द्या. अजून पारितोषिक येईल. 4 चेंडू 12. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू इथे रन आउट च्या स्वरूपामध्ये विकेट जी मात्र पाहायला मिळते. आता पुढे टीम मुरबाड अर्थात शिवशिवळेश्वर शिवळे. परंतु शेवटच्या 3 बॉलवर जी फलंदाजी केली होती मॅन फ्रॉम जोवेली विवेक गायकवाडने जबरदस्त. 3 चेंडू 12 धावा हे समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होतीये जे मात्र आपल्याला पाहायचं. व्यासपीठावर मान्यवर पूर्णपणे व्यासपीठावर आता बसण्यासाठी जागा राहिलेली नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवर आहेत ते सर्वांचं सहर्ष स्वागत. म्हणजे महेश यांनी खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली, त्यांचं विशेष कौतुक. पंचांचा अवांतरचा इशारा, वाईट बॉल. सामना आलाय 3 चेंडू 11 धावा. तीन चेंडू 11 धावा. अनेक बदलापूरचे खेळाडू नाही आहेत आज संघामध्ये. करण धुळे नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूला जबरदस्त प्रदर्शन जे खेळाडू आहेत त्यांनी केलं. 3 चेंडू 11. मॅच संपली नाही. सागर कापडीच्या बॅटमधून फटका. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. प्रथमेश एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता या चेंडूवर धावा आल्या 2. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते मैदानामध्ये 2 आणि धावा बनवायच्यात 9. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. त्यामुळे या बॉलवर चौकार किंवा षटकार येणं हे अनिवार्यच राहील. खास करून या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतात. 2 चेंडू 9 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सागरच्या बॅटमधून सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आलेत आणि आता तळेगावकरांनी टाळ्यांचा कडकडाट केला. इथे 1 धाव. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. खास करून या स्पर्धेचं आयोजन शेखरभाई देशमुख, अमितदादा देशमुख, बंटीदादा घोलप, सनी देशमुख, तदनंतर श्यामदादा देशमुख, पंकज चौधरी, महेश यांचं मोलाचं योगदान आहे. आणि ज्यांनी खेळपट्टी बनवली ते निरगुडे साहेब, त्यांचंही मोलाचं योगदान आहे. 1 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाज सय्यार
इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळलाय. 7 धावांनी पराभव होतोय शिवशिवळेश्वर शिवळे संघाचा. हडलक अभिनंदन टीम विपुल 11 तळेगाव. विपुल अधिकारी, श्यामदादा देशमुख आणि कंपनी.